हॅलो ऑल, स्वागत आहे तुमचं माझ्या पुणे टू पॅसिफिक यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आली आहे इंडियन ग्रॉसरी शॉपिंग करायला. इथे खूप सारे इंडियन स्टोर आहेत, पण त्यातल्या त्यात एक जे मोठं इंडियन स्टोर इथे आहे जिथं ऑलमोस्ट सगळं काही मिळतं, तर तिथे आज मी शॉपिंगला आलेली आहे. आणि तुम्हाला खूप सारे म्हणजे क्वेश्चन्स असतील ना की इंडियन वस्तू तिथे मिळतात का आणि कशा मिळतात, काय काय अवेलेबल असतं, कसं असतं. तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका स्टोर्सची माहिती देणार आहे. तर चला जाऊया आपण त्या स्टोअरमध्ये आता शॉपिंग करायला. तर हे आहे ते इंडो मेट्रो हायपर मार्केट. तर हे माझ्या घरापासून थोडंसं लांब आहे, पण बऱ्यापैकी वस्तू इथे मिळतात. कारण मी जिथे राहते तिथे पण आहे इंडियन स्टोर, पण तिथे सगळंच मिळतं असं नाही. तर काही गोष्टी घ्यायला थोडंसं लांब यावं लागतं. तर ह्या स्टोअरमध्ये मला इंडियन वस्तू आता काय काय मिळतात ते मी तुम्हाला दाखवते. तर शॉपमध्ये एंट्री केल्यानंतर पहिले दिसतो आपला भारताचा झेंडा, आणि इथे पोळ्या बनवण्याचं ऑटोमॅटिक मशीन आहे. तर इथे खूप डिमांड आहे या गोष्टीला, कारण हजबंड वाईफ दोघं काम करत असतात आणि टाईम नसतो कुकिंगसाठी. तर रेडीमेड पोळ्या घेणं पसंत करतात. आणि ह्या साईडला होता भाजीपाल्याचा सेक्शन. सो आज म्हणजे खूप दिवसांनी फ्रेश व्हेजिटेबल्स अवेलेबल होत्या. त्यामध्ये आपल्या भेंडी, गवार, आणि तुम्ही पाहू शकता दोडकीपासून बऱ्यापैकी अवेलेबल होतं. ॲक्च्युली हे स्टोर मोठं आहे, इथं ऑलमोस्ट गोष्टी म्हणजे अवेलेबल असतात. आणि भाज्यांच्या किमती जर पाहिल्या तर इंडियाशी कम्पेअर केलं तर ऑब्व्हियसली 5 ते 10 पट जास्त असतात. तसं आता कॉलीफ्लावर 4.99ला 2 आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या 450 रुपीजचे 2 असं तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर हे इंडियन स्टाईल दही, जर आपलं कढी वगैरे बनवायचं म्हटलं तर आम्ही इंडियन स्टाईल दही प्रेफर करतो, कारण त्यात थोडा तरी आंबटपणा असतो, जे इथल्या अमेरिकन दह्यांना तो टच नसतो. त्याच्यानंतर ह्या साईडला जर पाहिले तर इथे कांदा, बटाटा, असे टोमॅटो सगळं ठेवलेलं होतं. इकडे कंदमुळे, म्हणजे ऑलमोस्ट असं सेक्शन वाईज प्रॉपर ऑर्गनाईज केलेलं असतं, त्यामुळे शॉपिंगला पण इझी होतं. आणि इथे पालेभाज्या, असं शेपूला इथे डेल लीव्स म्हणतात. त्याच्यानंतर वांगी इतकी फ्रेश मिळाली मला, खूप महिन्यांनी मी एवढी फ्रेश वांगी बघितली. आणि वरच्या साईडला असे रेडीमेड देवघर अवेलेबल होते, त्याच्या किमती $200 ते $600 अशा रेंजमध्ये ते होते. आणि आता रक्षाबंधन जवळ आल्यामुळे त्या सणासुदीच्या गोष्टी पण आता अवेलेबल होतात. ते जशा राखी अशा भरपूर व्हरायटीजमध्ये होत्या ॲक्च्युली. आणि जसं की आम्ही अगोदर जेव्हा आलो होतो 9 वर्षापूर्वी, तर तेव्हा एवढ्या व्हरायटी आणि ह्या गोष्टी नाही मिळायच्या. जसं श्रीकृष्ण जयंती जवळ आली आहे, तर त्या रिलेटेड गोष्टी. आणि शॉप्स पण आता जसं फेस्टिव्ह सीझन चालू झाला आहे, तर त्याप्रमाणे असे मस्त सजवलेले होते. त्यानंतर इथे होता फ्रीज सेक्शन. तर फ्रीज सेक्शनमध्ये इंडियन स्टाईलचे आपले ज्यूस, त्याच्यानंतर पनीर, अमूल बटर, दही, भरपूरशा व्हरायटी अवेलेबल होत्या. जसं इंडियन स्वीट फ्रोझन स्वरूपामध्ये होतं, ज्याच्यामध्ये बर्फी, हलवा, बदाम शिरा, अंजीर बर्फी, लाडू, पेढा असं फ्रोझन सेक्शनमध्ये बऱ्यापैकी अवेलेबल असतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपले नान, पराठे आणि ठेपला अशा भरपूर गोष्टी फ्रोझन स्वरूपात इथे अवेलेबल असतात. आणि हा फ्रीज सेक्शन जो होता तो खूप मोठा होता. जसं फ्रोझन स्वरूपामध्ये नान, पराठे, स्वीट अवेलेबल असतं, त्याचप्रमाणे व्हेजिटेबलसुद्धा अवेलेबल असतात. बऱ्याचदा असं होतं की फ्रेश व्हेजिटेबल कधी कधी अवेलेबल नसतं, तर आम्ही मोस्टली मग फ्रोझन भाज्या म्हणजे बनवणं प्रेफर करतो, कारण की ते इझिली अवेलेबल होतात. त्यानंतर ह्या साईडला अद्रक, ओला नारळ, शेंगा, त्याच्यानंतर कांदा. ही साईज नॉर्मल आहे इथे कांद्याची. मोदकचे पॅकेट्स गणपती असल्यामुळे. त्याच्यानंतर हे आपले रेग्युलर स्नॅक्स, आणि आपली चितळेची भाकरवडीसुद्धा अवेलेबल होती, विच वॉज $4.99. दॅट मीन्स ऑलमोस्ट अराउंड 500 रुपीज. तर इथे तुम्ही पाहू शकता एव्हरेस्ट मसाल्यांपासून ते असे ड्राय स्नॅकपर्यंत, त्याच्यानंतर रेडी टू ईट स्नॅक, त्याच्यानंतर रेडी टू फ्राय स्नॅक, अशा ड्राय स्वरूपातले स्नॅक, भरपूरशा गोष्टी अवेलेबल असतात. टी टाईम स्नॅक अवेलेबल असतो. सो ऑलमोस्ट जस्ट लाईक असं वाटतं की आपण इंडियामध्ये शॉपिंग करतो आहे. डिपेंड ऑन शॉप की बऱ्यापैकी गोष्टी अवेलेबल असतात इथे. त्याच्यानंतर तांदूळमध्ये पण आहेत, म्हणजे इंडियासारखं एवढं लॉट्स ऑफ व्हरायटी नसते, पण ॲटलिस्ट असते. 5-6 प्रकारचे म्हटले तर तुम्ही इझिली मिळू शकतात तांदूळचे प्रकार. त्याच्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इंडियन स्टाईलचे आपले कुकिंगचे जे अप्लायन्सेस आहेत ते सुद्धा अवेलेबल असतात. कुकर, कढई वगैरे जे पण आहे ते इझिली मिळून जातं.
आणि आटामध्ये जर म्हटलं तर मल्टीग्रेन आणि चक्की आटा तर इझिली असं मिळून जातं 2-3 टाईप्समध्ये. आणि पूजा रिलेटेड अगरबत्ती, त्याच्यानंतर देवी देवतांच्या मूर्ती त्या धातूच्या स्वरूपात किंवा मातीच्या स्वरूपात, काही दिवे आणि त्याच्यानंतर व्रतवैकल्यांची पुस्तके असं छोट्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं. आणि स्टोअरमध्ये शूट करत असताना माझी ऑलमोस्ट ग्रॉसरीची शॉपिंग झालेली होती आणि या ग्रॉसरी स्टोअरचं शूट करण्यासाठी मला इथली परमिशन घ्यावी लागली. आणि इथले जे एम्प्लॉई स्टाफ होते, जे अंकल गुजराती अंकल होते, आणि त्यांनी मला यासाठी हेल्प केली. करते हैं नहीं, इंडियन है तो सब करते हैं. येस, थँक्यू अंकल. बाय बाय. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली आता मी सगळं शॉपिंग करून निघाली आहे. ऑलमोस्ट 80% गोष्टी मला इथे मिळाल्या आणि ट्राय केलं जेवढं कॅप्चर करता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.